श्री स्वामी समर्थ. आज मी इथे कुर्ती घेतलेला आहे. माझ्या मम्मीची खूप सुंदर अशी साडी होती आणि त्या साडीचा इथे मी कुर्ती स्टिच करून घेतला होता. पण साडी पूर्ण प्लेन असल्यामुळे कुर्तीसुद्धा खूप प्लेन असं होतं, त्याच्यामध्ये काहीच डिझाईन वगैरे नव्हती. तर इथे आता हा जो आपला स्लीव्ज आहे तर तो तुम्ही बघू शकता की ट्रान्सपरंट आहे आणि इथे मी कट करायला सांगितली होती. स्लीव्जमध्ये मी हाफ कट करायला सांगितलं होतं. तिथे आपल्याला डिझाईन करायचं आहे. तर आपला स्लीव्ज ट्रान्सपरंट असल्यामुळे पहिले मी इथे कागद घेतलेला आहे आणि आपल्याला तो कागद आतल्या साईडला लावून घ्यायचा आहे. म्हणजे आपण ह्याच्यावरती ग्लू वगैरे लावू तो खालच्या साईडला लागणार नाही, ह्यासाठी इथे मी आधी पेपर लावून घेतलेला आहे. तर आता आपला जो हाफ कट आहे तर तिथे आपण वर्क करणार आहोत. तर इथे मी त्याच कलरचा थ्रेड घेतलेला आहे आणि छोट्या पॉईंटची निडल घेतलेली आहे. तर इथे माझ्या कुर्तीचा कलर ग्रीन असा आहे, तर त्याच शेडचा मी इथे थ्रेड घेतलेला आहे. म्हणजे आपण याच्यावरती वर्क करू तेव्हा तो दिसण्यात येत नाही बॅक साईडला. तर इथे आता मी थ्रेड घेतलेला आहे आणि आता मी थ्रेड निडलमध्ये लोड करून घेते. तर इथे मी निडलमध्ये थ्रेड करून घेतलेला आहे आणि मी इथे नॉटसुद्धा मारलेली आहे. तर आता आपण करणार आहोत वर्क. तर पहिले तर मी निडल आतल्या साईडने वरच्या साईडला काढून घेते. तर इथे मी निडल काढून घेतली आणि त्याच्यानंतर इथे मी पहिले गोल्डन बीड घेतलेले आहेत. छोट्या साईजचे गोल्डन बीड आहेत. तर ते गोल्डन बीड आधी मी ह्याच्यामध्ये निडलमध्ये लोड करून घेणार आहे. तर इथे निडलमध्ये गोल्डन बीड लोड करून झाल्यानंतर इथे मी फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे. तर फॅब्रिक ग्लू तेवढ्या पार्टवर लावून झाल्यानंतर तिथे मी जे आपण गोल्डन बीड लोड केले होते ते मी गोल्डन बीड त्याच्यावरती लावून घेतलेले आहेत. फॅब्रिक ग्लू सुकण्यासाठी 10 ते 15 मिनटं घेतो, त्याच्यामुळे एवढा वेल वेस्ट न घालवता मी इथे दुसरी निडल घेतलेली आहे. ती निडल तुम्ही बघू शकता मी तशीच ठेवून दिलेली आहे. तर दुसरी निडल घेतल्यानंतर इथे मी राईस बीड घेतलेले आहेत. तर इथे मी निडलमध्ये राईस बीड लोड करून घेतलेले आहेत आणि इथे सुद्धा मी फॅब्रिक ग्लू लावून घेते. फॅब्रिक ग्लू लावून झाल्यानंतर पुन्हा मी राईस बीड त्या शेपमध्ये लावून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मी घेतलेली आहे स्टोन अँड पर्लची जी एकत्र चेन मिळते, ती इथे मी घेतलेली आहे आणि ती इथे मी राईस बीडच्या खाली फॅब्रिक ग्लूने सिक्युअर करून घेतलेली आहे. तर चेन आणि पर्ल बीड लावून झाल्यानंतर इथे मी पर्ल बीड घेतलेले आहेत, जे की मीडियम साईजचे आहेत पर्ल बीड. ह्याची साईज मला माहीत नाही आहे. तर इथे पर्ल बीडसुद्धा निडलमध्ये लोड करून झाल्यानंतर इथे मी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि तिथेसुद्धा मी पर्ल बीड छान सिक्युअर करून घेतलेले आहेत. तर आता फॅब्रिक ग्लू छान सुकलेला आहे. तर आपल्या ह्या निडल आहेत त्या निडल मी आतल्या साईडला टाकून त्यांना छान मी नॉट मारून घेतलेली आहे. प्रत्येक निडल मी सेपरेट ज्या ज्या ठिकाणी आपण लावून घेतली आहे त्या ठिकाणी आपल्याला ती काढून त्याच्यावरती आपल्याला नॉट मारून घ्यायची आहे. तर इथे मी तिन्ही निडल नॉट मारून घेतलेल्या आहेत. नॉट मारून झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की आपला स्लीव्ज खूप छान दिसतोय. तर इथे मी क्रिस्टल बीडचे छोटे शुगर बीड घेतलेले आहेत, जे क्रिस्टल बीड आहेत, स्मॉल शुगर बीड. तर ते आता मी इथे लटकन टाईप लावून घेणार आहे. तर इथे मी मोठी निडल घेतलेली आहे, कारण मी लटकन मोठे असे बनवणार आहे, त्याच्यामुळे त्यातून पटकन निडलमधून ते बीड जाण्यासाठी इथे मी मोठी निडल घेतलेली आहे आणि ज्याने वर्कसुद्धा पटापट होतं आणि बीडसुद्धा पटापट त्याच्यामध्ये लोड होतात. तर इथे मी प्रत्येक लाईनमध्ये 62 बीड लोड करून घेतलेले आहेत. प्रत्येक लाईनमध्ये मी 62 बीड लोड करून घेतलेले आहेत. तर इथे आता मी लटकन लावून घेते. तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसतोय आपला स्लीव्स. तरी आता हाफच रेडी आहे. फुल रेडी झाल्यानंतर तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर इथे मी आता लटकन मी इथे
एक दोन बीडच्या मध्ये एक लाईन सोडून पुढच्या लाईनमध्ये असं मी इथे लटकन लावून घेतलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता की आपला स्लीव्स छान तयार झालेला आहे. आधीचा एकदम रिकामा होता, त्याच्यावरती काहीच डिझाईन नव्हती तो, आणि आत्ता पण वर्क केलेला आहे तो, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे आणि आपला स्लीवसुद्धा खूप छान दिसतोय. तर आतमध्ये जो आपण कागद टाकला होता तो मी काढून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसतोय आपला स्लीव्स. ह्याच्यामध्ये मी पर्ल बीड आणि क्रिस्टल बीड, शुगर बीडचे यूज केलेले आहेत. त्याने खूप छान लुक आलेला आहे आपल्या स्लीव्सला. तर तुमच्याकडे पण असा कोणता कुर्ती असेल किंवा स्टिच केलेला ड्रेस असेल तर त्याच्यावरती तुम्ही असं छान छान वर्क करून छान त्याला डिझाईन करू शकता, ज्याने त्या ड्रेसला, त्या कुर्तीला खूप छान असा लुक येईल. आम्ही माझ्या मम्मीच्या सुंदर साडीचा एक छान कुर्ती स्टिच केला होता, पण तो पूर्ण प्लेन होता, त्याच्यावरती काहीच डिझाईन नव्हती, पण दिसायला खूप सुंदर होता. कारण ग्रीन अँड डार्क गोल्डन कलर खूप छान कॉम्बिनेशन होतं त्या साडीचं, म्हणून मी मम्मीकडून ती साडी घेतली होती स्पेशल कुर्ती स्टिच करण्यासाठी. तर इथे दोन्ही स्लीव्सवरती छान वर्क करून झालेलं आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.